हाय. व्हिडिओला सुरुवात करूयाच, पण त्याआधी हे एकदा पहा. घराची असं सोडून जायचं ही एनर्जी, हे मूव्ज, हा जो काही फालतूपणा आहे, याला आजकाल नाव दिलं जातंय मॉडर्न लावणीचं. तुम्ही नक्कीच हे असले डान्स कुठे ना कुठे पाहिले असणारच. आयदर रील्स किंवा लाईव्ह कुठेतरी, मे बी दहीहंडीच्या व्यासपीठावर किंवा काही ठिकाणी अगदी शिवाजी महाराज किंवा बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीलाही. लावणी, जी आपल्या महाराष्ट्राची पारंपरिक लोककला म्हणून ओळखली जाते, तिचा आत्मा इतका स्वस्त झालाय का? कारण आजकाल मॉडर्न लावणी म्हणून प्रेक्षकांपर्यंत पोहोचवली जाते, ती लावणी नसून केवळ लावणीच्या नावाखाली पसरणारी अश्लीलता आहे. हे असे डान्स स्टेपच्या नावाखाली वल्गर मूव्स, नऊवारीच्या जागी अंग दाखवणारे कपडे आणि पाठीमागे डीजेचा भोंगा, या सगळ्याला लावणी म्हणणं म्हणजे बिहारला बांद्रा म्हणण्यासारखं आहे. लावणीचं झालेलं हे विडंबन पूर्णपणे समजून घेण्यासाठी आपल्याला त्या कलेचा मूळ दिमाग काय होता, त्याचं खरं रूप काय होतं, याचं एकदा स्मरण करावं लागेल. तर लावण्यवती किंवा लावणी डान्सर ही फक्त नृत्यांगना नव्हती. ती होती, ती आहे आणि नेहमीच असायला हवी सह्याद्रीच्या लोककलेचा आत्मा. तिच्या अस्तित्वात होता नऊवारीचा भरजरी साज, कपाळावरची चंद्रकोर आणि डोळ्यात लपलेला एक हसरा पण भेदक कटाक्ष. तिने परिधान केलेली नऊवारी ती तिच्या प्रत्येक हालचालीस एक दिमाग द्यायची. नाकातली ती नथ केवळ सोन्याचा दागिना नाही, तर तिच्या सुंदर चेहऱ्याची श्रीमंती असायची. तिची पावलं नुसती थिरकली नव्हती, तर ती सांगायची एक गाथा. कधी प्रेमाची हळवी गोष्ट, कधी विरहाची तगमग, तर कधी समाजाच्या ढोंगावर केलेला निक्कळ उपहास. ढोलकीचा ताल नुसता वाजत नव्हता, तो तिच्या काळजाच्या ठोक्यासारखा असायचा. आणि प्रत्येक बोलावर तिचा पदर, तिची कंबर आणि तिचे डोळे एक वेगळीच भाषा बोलायचे. लावणी हा फक्त डान्स फॉर्म नाहीये, ती मराठी पोएट्री आहे, जी डान्स फॉर्म मध्ये सादर केली जायची. तिच्या त्या डोळ्यातील एक्सप्रेशन्स मध्ये प्रेम व्यक्त व्हायचं, अश्लीलता नाही. तिचं नृत्य, तिचे हावभाव, तिचा आत्मविश्वास, या सगळ्यामुळे तिने लावणीला फक्त जिवंत ठेवलं नाही, तर तिला एका राजाश्रयाचं वैभव मिळवून दिलं. हा सारा खेळ, हा सारा नखरा, ही सारी कथा म्हणजेच लावणी. तिच्याशिवाय महाराष्ट्र अपुरा होता आणि आहे. नमस्कार, मी कीर्ती. स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर थेंब सत्याचे मध्ये. काही दिवसांपूर्वी मी एक व्हिडिओ पाहिला. व्हिडिओ बघितल्यानंतर मला तर पहिला खूप राग आला आणि नंतर वाईटही वाटलं, आणि म्हणून म्हटलं की या टॉपिकवर बोलायलाच हवं. आय नो माझा चॅनल खूप नवीन आहे, त्यामुळे आय डोंट नो माझे विचार किती लोकांपर्यंत पोहोचतील, बट इट्स ओके. जेवढ्या लोकांपर्यंत पोहोचतील त्यांना तरी समजेल आपलं ट्रेडिशन. तर हा होता मी बघितलेला व्हिडिओ. जुनाच आहे, इंडियाज गॉट टॅलेंटचा. कॉपीराइट येईल म्हणून म्यूट करेन, पण त्यासोबत एक्सप्लेन सुद्धा करेन. तर या व्हिडिओमध्ये एक परफॉर्मर लावणी परफॉर्म करते, सो कॉल्ड मॉडर्न लावणी, आणि त्या लावणी ट्वर्किंग केली. ट्वर्किंग म्हणजे बेसिकली ढुंगण हलवणे. आणि त्यावर जज किरण खेर यांनी मात्र आपला संताप व्यक्त केला की हे वल्गर आहे वगैरे. त्यावर मलायका बोलते कशी की इट्स टोटली फाईन, इट्स नॉट वल्गर ॲट ऑल. प्रत्येकाचा विचार करण्याचा तरीका हा वेगवेगळा असतो आणि ब्ला ब्ला. अगं बाई, तुला काय माहिती आहे डान्स, ट्रेडिशन, एलिगन्स बद्दल? तुझं घर तर अशाच वल्गरिटीनेच चालतं. त्यामुळेच लोक लावणीला आयटम सॉन्ग सारखे बघतात. माझा मुख्य विचार सिंपल आहे. तुम्ही एखाद्या डान्सला मॉडर्नाइज करू शकता, पण तुम्ही त्याचा सोल बदलू नाही त्याच्या मूळ नावाने हाक कशी काय मारू शकता? नाही मारू शकत. कारण जिथे त्याचा सोल हरवला तिथे ती गोष्टच चेंज झाली ना. आणि हे आजकालचे परफॉर्मर्स तेच करतायत मॉडर्न लावणीच्या नावावर. बरं ठीक आहे, ती जी इंडियाज गॉट टॅलेंट मधली मुलगी होती ती महाराष्ट्रीयन नव्हती, मे बी आसामी होती, आय डोंट नो. तिने कदाचित लावणी कधी शिकलीही नसेल किंवा तिला त्यामागची संस्कृती, इतिहास, तो सोल माहिती नसेल. पण आपल्या महाराष्ट्रातील लोकांचे काय?
मी सामान्य लोकांबद्दल बोलत नाहीये. मी बोलते त्यांच्याबद्दल जे डान्सर आहेत, जे क्लेम करतात की ते लावणी सादर करतात. त्यांना ती परंपरा माहीत आहे, त्यांना ती डिग्निटी माहीत आहे, किंबहुना माहिती असायलाच हवी. पण तरी सुद्धा ते जाणून बुजून इग्नोर करतात. का? फेम आणि पैसा. दुसरं काहीच नाही. आज महाराष्ट्रात काही तथाकथित लावणी नृत्यांगना आहेत, ज्यांनी या कलेचा बाज पूर्णपणे बदलून टाकला आहे. त्यांना परंपरा, संस्कृती किंवा मूळ लावणीची 1% सुद्धा जाण नाही. त्यांच्या अंगावर नऊवारी असते खरी, पण तिची शालीनता हरवलेली असते. आणि नृत्याच्या नावाखाली त्या केवळ 2-3 स्टेप्सवर अश्लील हावभाव आणि फक्त अंगविक्षेप. ढोलकी, तुणतुणा, बाजापेटी किंवा मंजिरा तर दूर दूरपर्यंत कुठेच नाही. वरून गुंतागुंतीचं वादन एका हाय टेम्पो डीजे रिमिक्स वर केले जाणारे हे परफॉर्मन्स, ज्यात ट्वर्किंग, ब्रेस्ट शेकिंग आणि कमरेच्या सततच्या अश्लील थर्स्टिंग सारख्या वेस्टर्न मूव्स, ज्याला लावणीमध्ये तर सोडाच, तर हा मुळात डान्स फॉर्मच नाहीये, ज्याला लावणीच्या नावावर खपवलं जाते. हे लावणीचं विडंबन नाही तर अजून काय आहे? ही कला राहिली नसून सोशल मीडियावरती लाईक्स आणि आणि मिलियन्स मध्ये व्ह्यूज मिळवण्याची एक संधी साधू शर्यत बनली आहे. एकाने कोणीतरी सुरू केलं, त्यांना पैसा आणि फेम मिळाला, आणि मग बाकीचे सुरू झाले, ज्यामुळे आपल्या महान कलेची प्रतिष्ठा धुळीस मिळत आहे आणि अश्लीलता हीच आधुनिक लावणी म्हणून प्रमोट केली जात आहे. मग प्रश्न असा उभा राहतो की अशा अश्लीलतेला प्रोत्साहन देतंय तरी कोण? कारण प्रोत्साहन मिळाल्याशिवाय ही तथाकथित मॉडर्न लावणी उगाचच फेमस नाही झाली. आणि याचं मूळ कारण आहे सोशल मीडिया, विशेषतः रील्स. या डान्सर्सला सोशल मीडियावर लाखोंनी व्ह्यूज मिळतात. मिलियन्स व्ह्यूज म्हणजे थेट फेम, आणि फेम म्हणजे पैसा कमावण्याचा मार्ग. याचा अर्थ स्पष्ट आहे. कोअर प्रॉब्लेम आहे प्रेक्षक. प्रेक्षकांना डान्स बघायचा नाहीये, त्यांना वल्गर हालचाली बघायच्या आहेत, आणि ते त्यालाच लाईक करत आहेत. आणि म्हणूनच या फेम मुळेच काही राजकारणी या परफॉर्मन्सला लाईव्ह परफॉर्मन्स साठी बोलवतात, तेही कधी शिवजयंती, आंबेडकर जयंती आणि दहीहंडी सारख्या आपल्या महत्वाच्या उत्सवांमध्ये. तुम्ही दहीहंडीचे होर्डिंग पाहिले असतीलच, जिथे लावणी परफॉर्मन्सला मुख्य केंद्र केलं जातं. या राजकारण्यांकडे अशा इव्हेंटसाठी मोठा बजेट असतो. आपल्या लहानपणी सारखे जाणता राजासारखे कला प्रकार किंवा प्रबोधनपर नाटक ते आयोजित करू शकले असते, पण ते करणार नाहीत. कारण त्यांना माहितीये की या आयटम गल्ला नाचवलं की गर्दी जमणार, आणि दुर्दैवाने गर्दी जमतेही. माझी या सर्व राजकारण्यांना हात जोडून विनंती आहे की कृपया असे इव्हेंट शिवजयंती, आंबेडकर जयंती किंवा आपल्या कोणत्याही उत्सवात, देवाच्या जत्रेत आयोजित करू नका. तुम्हाला हवं असेल तर तुमच्या बर्थडेला आयोजित करा. अरे देवाच्या नावावर तरी हे थांबवा. छत्रपती शिवाजी महाराज ज्यांनी नेहमी स्त्रियांचा आदर केला, तुम्हाला खरंच असं वाटतंय का की त्यांच्या जयंतीला एखाद्या महिलेचा वल्गर डान्स आयोजित केलेला त्यांना आवडेल? ऑफकोर्स नॉट यार. पण सगळेच राजकारणी असे नसतात. मी अलीकडेच 2 महिन्यांपूर्वी न्यूज पाहिली होती की सायनमध्ये दहीहंडी उत्सवाच्या निमित्ताने एका चौकात पडद्यावर मिशन सिंदूर सारख्या विषयावर डॉक्युमेंटरी आयोजित केली होती. कुडोज टू द ऑर्गनायझर्स. तसंच रिसर्च करता करता एक व्हिडिओ दिसली की नाशिकमध्ये एका गौतमी पाटीलच्या शोला प्रेक्षकांचा योग्य प्रतिसाद मिळाला नाही. 80% खुर्च्या रिकामी होत्या. यासाठी नाशिककरांचं तर कौतुक करावंच लागेल. आय हॅव नोटीस की जेव्हा महाराष्ट्राबाहेर किंवा इतर राज्यांमध्ये, देशांमध्ये लावणीबद्दल चर्चा केली जाते, तेव्हा या तथाकथित मॉडर्न परफॉर्मन्समुळे लावणीची प्रतिमा आयटम सॉन्ग म्हणून बिघडली आहे. दिस इज सो सॅड. आपली एक गौरवशाली लोककला बाहेर केवळ एक अश्लीलतेचं प्रतीक म्हणून ओळखली जाते. या सगळ्याला लावणीचं मॉडर्नायझेशन असे एक गोंडस नाव देऊन अश्लील गोष्टी करणारे हे डान्सर्सच आहेत. जरा इतर राज्यातले डान्स फॉर्म कडे बघा, जसं की भरतनाट्यम, कथ्थक किंवा कुचिपुडी यांसारख्या इतर शास्त्रीय नृत्य प्रकारांकडे पहा. तिथेही नृत्यांगना स्टेजवर साजरीकरण करत असते. पण तुम्ही कधी पाहिलंय की त्या नृत्यांगनांनी मॉडर्नायझेशनच्या नावाखाली ट्वर्किंग किंवा शिमी सारखे अश्लील अंगविक्षेप केले असतील? नाही. तुम्हाला कधीच असं बघायला मिळणार नाही. कारण त्या कलाकारांना आणि त्यांच्या प्रेक्षकांना परंपरेची आणि कलेच्या पावित्र्याची जाणीव आहे. ते त्यांची कला ग्रेस, डिग्निटी आणि डिसिप्लिनने जपतात. त्यांच्या कला प्रकारांना हे प्रोटेक्शन मिळालंय, पण लावणीला मात्र अशा अश्लीलतेमुळे बदनामी मिळाली आहे.
यार माझी सर्वात मोठी चिंता आहे नेक्स्ट जनरेशन. कारण मी स्वतः अनेक व्हिडिओमध्ये पाहिलं आहे की नृत्यांगना प्रेक्षकांमधून लहान मुलांना स्टेजवर बोलवतात आणि त्याच वल्गरनिटी त्यांच्यासोबत नाचतात. हे बघून मला त्या मुलांच्या पालकांबद्दल खरंच वाईट वाटतं. लहानग्याच्या मनात लावणीची कोणती प्रतिमा तयार होणार? ते वाढतील तेव्हा लावणीला आयटम सॉंगच मानतील. लावणीचा प्युअर सोल आणि त्याचा खरा सांस्कृतिक अर्थ या पिढीला कधीच कळणार नाही. या प्रकारामुळे लावणी हा केवळ डान्स फॉर्म राहणार नाही, तर एक अश्लील तमाशा बनेल. आपण आपला सांस्कृतिक वारसा त्यांच्या हातात डिस्टॉर्टेड स्वरूपात देत आहोत. हा केवळ कलात्मक दोह नसून सामाजिक पाप आहे, पाप. पण या सगळ्या गर्दीत खरंच अभिमान वाटतो काही कलाकारांचा, जे या सर्व स्पॉइल्ड आणि क्विक फिल्म जगातही अजून लावणीची प्रतिष्ठा आणि परंपरा जपून ठेवत आहेत. उदाहरणार्थ अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिचा अप्सरा आलीवरचा परफॉर्मन्स. तिची साडी कदाचित पूर्ण पारंपरिक नऊवारी नसेल, पण तिच्या नृत्यात अश्लीलतेचा एकही अंश तुम्हाला दिसणार नाही. तिचा अभिनय आणि ग्रेस लावणीच्या मूळ सौंदर्याशी प्रामाणिक राहतो. त्याचप्रमाणे अमृता खानविलकर ही देखील केवळ चित्रपटांमध्येच नाही, तर लाईव्ह परफॉर्मन्स मध्ये तितक्याच एलिगन्सने लावणी सादर करते. इतकंच नव्हे तर बॉलिवूडने देखील अनेकदा हा लावणीचा आदर कायम ठेवला आहे. विद्या बालनचं फरारी की सवारी मधील डान्स असो किंवा माधुरी दीक्षितच्या लावणीवरील परफॉर्मन्स असो, या कलाकारांनी लावणीचा तो प्युअर सोल जपून ठेवला आहे. हे कलाकार सिद्ध करतात की परंपरेला आधुनिक बनवण्यासाठी अश्लीलतेची गरज नाही. ऍक्च्युली तिला आधुनिक बनवायचीच गरज नाही. आता तुमच्यापैकी काही जण म्हणतील की हे केवळ आधुनिकरण आहे. लावणी आधी प्रोव्होकेटिव्ह होती आणि काळ बदलला आहे. नवे स्टेप, नवे कपडे. ऍक्च्युली हा युक्तिवाद इंटेलेक्च्युअली लेझी आहे. जुना तमाशा लावणी संदर्भानुसार प्रोव्होकेटिव्ह होती, पण ती अश्लील नव्हती. ती उत्तेजना सोफिस्टिकेटेड होती. द डिफरन्स इज इंटेंट. उद्देश. जुनी लावणी उद्देश कलात्मक अभिव्यक्ती, शृंगार रस आणि सोशल कमेंटरी होता. नवी लावणी उद्देश केवळ अश्लीलतेच्या माध्यमातून व्हायरल फेम, पैसा आणि व्हायरल होणे. मी एवढा यावर रँट का करतेय? कारण आपली संस्कृती आणि परंपरा बदनाम होत चालली आहे, जी बॅड रेप्युटेशन वाढत आहे. मी गौतमी पाटील सारख्या परफॉर्मर्सचा आदर करते, ज्यांनी त्यांच्या पूर्वीच्या कृत्यांबद्दल जाहीर माफी मागितली आहे आणि सुधारणा करण्याचं वचन सुद्धा दिलं आहे. ही कन्सेन्स म्हणजे सत्सद विवेक बुद्धीची शक्ती आहे. तर असं आहे हे सगळं. आता यात कॉल टू ऍक्शन काय असेल? 1. प्रेक्षकांसाठी अश्लीलतेला प्रोत्साहन देणं थांबवा. डिमांड ऑथेंटिसिटी अँड सपोर्ट ट्रेडिशन. 2. राजकारण्यांसाठी तुमचा पैसा अशा संस्कृतीवर खर्च करा जी काहीतरी नॉलेज देईल, प्रबोधन करेल आणि प्रेरणा देईल. बाया नाचवायच्या असतील तर तुमच्या पर्सनल गोष्टीसाठी नाचवा. 3. लावणी डान्सर्ससाठी तुमच्या खांद्यावर जो इतिहास आहे तो समजून घ्या. तुम्ही लावणी हा डान्स फॉर्म चूज केलाय तर त्याची इज्जत करा. पैसे आणि फेम हवा असेल तर अप्सराचा क्राऊन खाली ठेवून आयटम गर्लचा मार्ग निवडा. आयटम गर्ल आणि अप्सरा यात खूप जास्त फरक आहे. महाराष्ट्राचा सोल हा लावणीच्या सौंदर्याशी जोडलेला आहे. काही क्विक व्ह्यूज साठी तो विकला जात होता तेव्हा आम्ही शांत होतो, असं पुढच्या पिढीने म्हणू नये. हे सगळे माझे विचार आहेत. तुमचे जे काही विचार असतील, कथा असतील तर खाली कमेंट मध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. कारण तुमचा एक लाईक माझ्यासाठी मोटिवेशन आहे. तुमचा एक शेअर समाजात काही बदल आणण्यासाठी पुरेसा आहे. आणि तुमचा एक सबस्क्राईब या चॅनलला आणि आपल्या संस्कृतीच्या प्रत्येक पवित्र रूपाला जिवंत ठेवण्यासाठी तुम्ही दिलेला पाठिंबा आणि विश्वास आहे. जय महाराष्ट्र.